नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या न्यूज। यांनी आपला राजीनामा दिलेला आहे, कसं पाहता? फार उशीर झाला असं वाटत नाही? धनंजय मुंडेंनी आज राजीनामा दिलेला आहे। गेले 3 महिने झाले सातत्यानं मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती आणि याबाबत आज त्यांनी राजीनामा दिला। मला वाटतं की राजीनामा यापूर्वीच व्हायला पाहिजे होता आणि या राजीनाम्यामधून आज जे देशमुखांना मारण्याच्या संदर्भामध्ये जे आता छायाचित्र प्रकाशित झाले, मला वाटतं अत्यंत निर्गुण रीतीने अशी हत्या करण्यात आली। जे छायाचित्र पाहवले जात नाही अशा स्वरूपाचे ते छायाचित्र आहेत आणि अशा निर्गुण हत्या करणाऱ्यांना जर कोणाची साथ असेल असं निष्पन्न होत असेल तर मला वाटतं ते दुर्दैवी आहे आणि या प्रकरणाची आणखी सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे। सर, कुछ दिनों पहले सर पण धनंजय मुंडे यांचं असं म्हणणं आहे की मी माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव हा राजीनामा दिलेला आहे। अजूनही त्यांचं असं कुठेही म्हणणं नाही की या प्रकरणी त्यांनी नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा दिला। असा आहे, राजीनामा दिल्यानंतर कुणीही व्यक्ती त्या राजीनाम्याचं समर्थन करत असताना काहीतरी कारण शोधत असतो आणि तसं कारण मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी शोधलेलं दिसत आहे। सर, आतापर्यंत असं अनेक वेळा सांगितलं गेलं की नैतिकता दाखवली पाहिजे मुंडे यांनी आणि राजीनामा दिला पाहिजे। आता मात्र त्यांच्यावरती दबाव वाढला त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला। मात्र जे असं आहे की नैतिकता दाखवताना राजीनामा देण्याचं प्रकरण माझ्याबाबत घडलं होतं। वास्तविक पाहताना माझा त्या प्रकरणाचा काही संबंध नव्हता। मी काही ती जमीन घेतली नव्हती किंवा घेतलेली नाही। आजही फक्त एक साधी मीटिंग घेतली आणि ती मीटिंग घेतली म्हणून नैतिकतेच्या आधारावर मला राजीनामा द्यावा लागला। असा जर राजीनामा घ्यायचा म्हटलं तर मंत्रिमंडळामधील एकही सदस्य राहू शकणार नाही। नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायचे तर यांना प्रत्येकालाच राजीनामा द्यावा लागेल। नैतिकता आता यांच्याकडे शिल्लकच राहिली नाही म्हणून इतके दिवस आपल्याला वाट बघावी लागली। आणि अत्यंत अमानुष, घृणास्पद, चिडेल अशा स्वरूपाचे ते फोटो आहे। मला वाटतं अशा स्वरूपाचं जर हत्या होत असेल या राज्यामध्ये तर राज्याची कायदा सुव्यवस्था कुठपर्यंत पोहोचली हे आपण आता बघितलं पाहिजे। कायद्याचा धाक राहिलेला नाही, पोलिसांचा धाक राहिलेला नाही, गुंडागर्दी वाढलेली है, असं चित्र एकंदरीत महाराष्ट्रामध्ये दिसत है। सर, आज के तारीख में भी अभी भी राष्ट्रवादी के कुछ नेताओं का कहना है कि धनंजय मुंडे डायरेक्टली इसमें इन्वॉल्व नहीं है, अभी तक कुछ प्रूव नहीं हुआ, इसलिए हम इनका देखो धनंजय मुंडे डायरेक्टली इन्वॉल्व है कि नहीं है मुझे मालूम नहीं, इंक्वायरी के बाद पता चलेगा। पर इतना मालूम है कि नैतिकता के आधार पर उन्होंने राजीनामा पहले ही देना चाहिए थे, उसको लेट हो गया। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।